नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसंदर्भातली। सामायिक खातेदारांनी संमतीपत्र द्या तरच खात्यावर पैसे जमा होतील। येवला तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांनी सामायिक खातेदार असल्यास अनुदानाची रक्कम कोणत्या खातेदाराच्या अकाउंटला द्यायची या संदर्भातील संमतीपत्र व आधार डिटेल्स, बँक डिटेल्स संबंधित पंचनामा करणारे पालक अधिकारी यांच्याकडे तात्काळ जमा करावी। त्यानंतरच अनुदान खात्यावर वर्ग केले जाईल, असे तहसीलदार आबा महाजन यांनी माहिती दिली आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। येवला तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतकरी संख्या ही 64,480 आहे आणि या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे संबंधित पालक अधिकारी यांनी केलेले आहेत। पालक अधिकाऱ्यांमध्ये संबंधित गावामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची नियुक्ती आम्ही केली होती। त्या अनुषंगाने पंचनामे मुदतीत पूर्ण करण्यात आलेले आहेत। संबंधित बाधित शेतकऱ्यांचे अकाउंट डिटेल, आधार क्रमांक देखील आम्ही गोळा केलेले आहेत आणि आमचं पोर्टलवर अपलोड करण्याचं काम हे सुरू आहे। गेल्या 2 दिवसापासून दिवस रात्रपणे महसूल कार्यालयामध्ये तहसील ऑफिसमध्ये याद्या अपलोडिंगचं काम सुरू आहे। या निमित्ताने असं लक्षात आलंय की अनेक शेतकरी बांधव ज्यांचं सातबाऱ्या उतारावर एकापेक्षा अधिक सामायिक खातेदार आहेत, तर त्यांच्यामध्ये त्यांनी अजूनही कोणाच्या नावाने अनुदान द्यावं या संदर्भात संबंधित पालक अधिकारी म्हणजे जो कोणी तुमच्या गावामध्ये पंचनामा केलेला असेल तो कर्मचारी म्हणजे तलाठी असेल, ग्रामसेवक असेल किंवा कृषी सहाय्यक असेल, त्यांच्याकडे सामायिक खातेदारांपैकी कोणाच्या नावाने अकाउंट डिटेल द्यावं, आधार क्रमांक द्यावं या संदर्भात अजूनही काही शेतकऱ्यांनी अकाउंट डिटेल दिलेले नाहीत। तर या निमित्ताने या चॅनलच्या माध्यमातून मी संबंधित बाधित खातेदारांना विनंती करू इच्छितो की आपण संबंधित पालक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सामायिक खातेदारांपैकी एकाच्या नावाने आपल्याला बँक डिटेल द्यायचे आहे तर त्या संदर्भात आपण त्याच्याशी संपर्क साधावा आणि बँक डिटेल त्यांना, आधार क्रमांक त्यांना द्यावा। आधार क्रमांक हा लिंक असावा, अकाउंटची लिंक असावा, जेणेकरून आपल्याला अनुदान हे मुदतीत आपल्या खात्यावर प्राप्त होईल। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।